आज थोडं रियालिटी चेक देऊया. नेहमीच टोमणे मारतो किंवा टोमण्यातून काही गोष्टीतून जाणवून देण्याचा प्रयत्न करतो, पण आज फेस टू फेस बोलूया म्हटलं. आज सगळीच पोलखोल करून टाकूया. नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो, दिव्यांगांचा आवाज बोलानुभवाच्या या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. नेहमी तुमचं मत असतं ना की मी व्हिडिओ खूप मोठे बनवतो, मी त्यातून बऱ्याच जणांना, बऱ्याच दिव्यांग मित्रमैत्रिणींना काहीतरी बोलतो किंवा अडून अडून शालूतून जोड मारण्याच्या सारख्या गोष्टी काहीतरी करतो असं तुमचं मत असतं. तर चला म्हटलं आज आज शालूतून किंवा लपून छपून नाही, आज फेस टू फेस बोलूया. जे काही आहे ते बरं बोलण्यापेक्षा खरं बोलूया. आज त्यासाठीच आजचा हा व्हिडिओ बनवतोय. आज ना दिव्यांगांचे कोणत्या योजना, दिव्यांगांच्या कोणत्या स्कीम्स, दिव्यांग पेन्शन, दिव्यांग बाकीच्या काही गोष्टी नाही, तर आज फक्त एक रियालिटी चेक देण्यासाठी, पोलकोल करण्यासाठी व्हिडिओ बनवतोय. तुमचे म्हणणं असतंय व्हिडिओ मोठे होतात, तर मी काहीच करू शकत नाही त्याला. माझे दिव्यांग मित्रमैत्रीण जे कोणी आहेत, तर त्यांना एकदा सांगितल्यानंतर समजत नाही किंवा फास्ट सांगितल्यानंतर समजत नाही किंवा प्रोफेशनल भाषेमध्ये सांगितल्यानंतर समजत नाही. त्यांना सविस्तर विश्लेषणासहित सांगावं लागतं, कारण प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक दिव्यांग हा तुमच्यासारखा शिकलेला नाहीये. आमचे काही दिव्यांग शिकलेले आहेत, सगळे दिव्यांग शिकलेले आहेत मी म्हणतो, पण काही दिव्यांगांचं शिकलेल्या असल्यापैकी ते त्या प्रवाहात नाही आहेत, शिक्षणाच्या प्रवाहात नाही आहेत किंवा समाजाच्या प्रवाहात नसल्यामुळे, गावखेड्यात राहत असल्यामुळे त्यांना काही गोष्टी आता त्या जनरेशन सोबत मॅच करून घेताना अडचण येतात. त्याच्यामुळे आम्हाला सविस्तर सांगावं लागतो. ज्यांना व्हिडिओ माझे आवडतात, ज्यांना माझी माहिती आवडते, ज्यांना माझं बोलणं आवडतं, त्यांनी बघितलं तर बास झालं. मला व्हिडिओ तुम्ही बघितला नाही तरी चालेल, धमकी नाही, फक्त सांगतोय. मला काही फरक पडत नाही. मला 1,00,000 व्ह्यूज आले पाहिजेत, 1,00,000 सबस्क्रायबर झाले पाहिजेत, असं काही आपल्याला नाहीये, लक्षात घ्या. आता तुम्ही म्हणाल की तू पण पैसे कमवतोस. हो, माझं टार्गेट आहे पैसे कमवण्याचं. आजपर्यंत मला 1 रुपया मिळाला नाही, पण माझं पैसे मिळवण्याचं टार्गेट आहे. बघा, जर मी मेहनत करत असेन, जर मी कष्ट करत असेन, जर मी काही तास युट्यूबसाठी किंवा काही तास दिव्यांगांसाठी देत असेल, तर मलाही पोट आहे ना. मी काय AI तंत्रज्ञानाचा नाही आहे, AI तंत्रज्ञान नाही आहे की हे केलं नुसता नेटवरती हॉटस्पॉट जरी जोडला तरी सुद्धा चालू शकेन. मलाही पोट आहे, मलाही घर संसार आहे. त्याच्यामुळे मी पैसे कमवण्याची गोष्ट करणारच, पैसे कमवण्याचा हेतू ठेवणारच. त्याच्यामुळे तुम्हाला जर काही वाटत असेल तर बाबा नका करू. आणि हे का गोष्टी बोललेल्या आहेत मी, त्या समोर पुढे जाऊन समजेलच तुम्हाला. आज पोलखोल करायची आहे. आज पोलखोल कोणत्या गोष्टीत करायची आहे पहिला सांगतो. व्हिडिओ मोठा होईल, तुम्हाला जर कंटाळा येत असेल तर बघू नका तुम्ही. प्रत्येकाच्या फायद्याचा आहेच असं नाही आहे, प्रत्येकाच्या फायद्याचा नाहीच आहे असंही नाही आहे. सगळ्यांना समतोल आहे हा व्हिडिओ. म्हणजे आपण फक्त आज पेन्शनवरती बोलणार आहोत का, तर नाही. काय गोष्टी होतात, म्हणजे बातमीच्या मागची खरी परिस्थिती काय आपल्याला आज ती जाणून घ्यायचं आहे किंवा सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आता व्हिडिओला सुरुवात करतो. तर व्हिडिओ म्हणजे विषय म्हणजे आपला आजचा आहे तो म्हणजे, आता बघा, काही बातम्या पसरतात. उदाहरणासहित द्यायचं झालं तर म्हटलं तर बघा, आज कोण तर म्हणतंय की आज तारीख आहे, अमुक एक तारीख आहे, आज संध्याकाळपर्यंत पेन्शन येणार. कोण म्हणतंय उद्यापासून, आज सकाळीपासून सर्व्हर डाऊन झालेला आहे, उद्या संध्याकाळी, उद्या रात्री 7 पर्यंत सर्व्हर डाऊन असणार, 7 नंतर तुमच्या खात्यावरती पेन्शन येणार. कोण असं म्हणतंय. कोण म्हणतंय 17 तारखेपर्यंत पेन्शनच येणार नाही. कोण म्हणतंय 17 तारखेच्या आत पेन्शन येईल. कोण म्हणतंय 31 तारखेच्या आत येईल. कोण म्हणतंय 2 तारखेला पेन्शन येईल. अशा भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. आणि याचंच उत्तम उदाहरण द्यायचं म्हटलं तर तुम्ही 2025च्या डिसेंबर महिन्यात जाऊ शकता. तुम्ही 2025च्या डिसेंबर महिन्यात किती सांगितलं आपल्याला, 5 तारखेला येणार, 10 तारखेला येणार, 15ला येणार, 25 तारखेला क्रिसमसच्या आधी येणार आपली पेन्शन आपल्या खात्यावरती. शेवटी आली कधी पेन्शन आपल्याला, डिसेंबरची महिन्याची पेन्शन, तर 2 जानेवारी 2026 रोजी आली ना सगळ्यांच्या खात्यावरती. 2 जानेवारीपासून यायला सुरू झाली जानेवारीची पेन्शन. लगेच आता बघा 2 तारखेला डिसेंबरची पेन्शन आली, तर 3 तारखेपासून चर्चा सुरू झाली. बातम्या पसरा लागल्या. बातम्या त्या सोशल मीडियाचा वापर करून, आता या जमान्यात सोशल मीडियाचा वापर करून प्रसिद्धी मिळवणं खूप सोपं झालेलं आहे, लक्षात घ्या. तर त्याचा वापर करून आपणही फसलो जातोय हे मात्र कळत नाहीये. तर त्याचा वापर करून 3 तारखेपासूनच सांगू लागले. म्हणजे काही तज्ज्ञांचा उपयोग करून, म्हणजे नावं एकामेकाची वापरून, म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांची, समाज कल्याणची, दिव्यांग मंत्रालयाची म्हणा किंवा मंत्रालयाची म्हणा, परत संजय गांधी ऑफिसचं म्हणा, तहसीलदार कार्यालयाचं नाव वापरून सांगण्यात येत आलं
की 10 तारखेला आपली पेन्शन खात्यावरती आपल्या येईल म्हणून जानेवारीच्या. त्याच्यानंतर सांगितलं 15 तारखेच्या आत आपली संक्रांत गोड होणार म्हणून सांगण्यात आलं होतं की नाही. तुम्हाला लक्षात आहे की नाही आहे बघा तुम्ही, पण सांगण्यात आलं होतं की आपली पेन्शन 15 तारखेच्या आत खात्यावरती आपल्याला येणार म्हणून. त्याच्यानंतर सांगण्यात आलं की 17 तारीख आता इलेक्शन आहे, इलेक्शन नंतर येईल, 18 तारखेला येईल पेन्शन म्हणून. ते गेलं 21वर, 21ला येईल म्हणून सांगण्यात आलं, 22ला येईल, 25ला येईल. आली का पेन्शन? नाही आली. तर आली पेन्शन कधी? 30 तारखेनंतर, 30 जानेवारी 2026 नंतर पेन्शन आपल्या खात्यावरती आली. आली की नाही? आता 30 जानेवारीची आली म्हणजे जानेवारी महिन्याची आली, फेब्रुवारी महिन्याची 4-5 तारखेला आली पेन्शन. आली की नाही? नाही आली. बरोबर आहे. जानेवारी तेवढीच आलेली आहे, फेब्रुवारी महिन्याची येणार आहे. पण 3-4 तारखेपासून चर्चा सुरू झाली की 7-8 तारखेला येणार. 7-8 तारखेला सर्व्हर सुद्धा डाऊन आहे म्हणून माहिती देण्यात आली. आली का नाही आली? आली. तर बाकीचं ह्या तालुक्यातली पेन्शन आता उद्यापासून वर्ग होणार, ह्या जिल्ह्यातील पेन्शन त्या तारखेपासून वर्ग होणार, त्या जिल्ह्यातील पेन्शन आता वर्ग होणार, असं सगळ्या बातम्या पसरल्या की नाही पसरल्या. तालुक्याची पेन्शन तालुक्याच्या याला गेली, सगळ्या प्रोसेस पूर्ण झाली, आम्हाला अधिकारी आम्हाला सूत्रांकडून माहिती मिळाली. आणि अशा माहिती सकाळी एक देतात, संध्याकाळी एक देतात. दुपारी एक वेगळीच असते माहिती, तर परत दुसऱ्या दिवशी सकाळी वेगळीच माहिती देतात की आता आज संध्याकाळी येणार. काल म्हणजे आज म्हटलं जातं की आज संध्याकाळी पेन्शन येणार, आज संध्याकाळपासून पेन्शन तुमच्या खात्यावरती याला सुरू होणार. परत उद्या सकाळी उठतात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणतात की आज दुपारपासून पेन्शन आपल्या खात्यावरती येणार, आज सकाळपासून. अरे खात्रीशीर बातमी असते ना, आणि वरून सांगतात की खात्रीशीर माहिती आहे, खात्रीशीर सूत्रांकडून मिळालेली माहिती आहे असं म्हटलं जातं. पण ते पेन्शन अजूनपर्यंत आल्या का? आता तारीख बघू शकता तुम्ही, किती तारीख आहे आणि किती फेब्रुवारीची पेन्शन कधी आलेली आहे, कधी आली नाहीये, हे सगळं तुम्हाला स्पष्टरित्या माहित आहे. मग तुम्हाला ते माहिती खोटी वाटते, माझ्याकडे बोलता म्हणतो मी, तो खोटी माहिती देतो, ही खोटी माहिती देते, ही व्यक्ती खोटी माहिती देते. मला एक सांगा, तुम्हाला एकदा समजलं नाही खोटी बातमी आहे ती, दोनदा समजलं नाही, तीनदा समजलं नाही असं म्हणूया, पण चौथ्यांदा पण जर तुम्ही तीच चूक करत असाल तर तुम्ही मूर्ख आहात. लक्षात घ्या, आपण मूर्ख आहोत, ते नाही. जे माहिती देणार आहेत ते मूर्ख नाही आहेत, आपण मूर्ख आहोत. आपण बघतोय ते माहिती आपण घेतोय ते मूर्ख आहोत. कारण मला असे भरपूर वेळा फोन येतात, तू व्हिडिओ का बनवत नाहीस, तू माहिती का देत नाहीस, तू व्हॉट्सअपला का माहिती सांगत नाहीस की पेन्शन आतापासून येणार, पेन्शन येणार की नाही येणार हे सांगत का नाहीस, मला विचारलं जाते. मी माझ्याकडे खरी बातमी नसते तर का मी सांगू? मी खरी बातमी जरी असली तरी सुद्धा मिनिटाला आपण अपडेट द्यायचा आहे का प्रत्येक गोष्टीची, हे सांगा तुम्ही. तर उगाचच माहिती दिली जाते, उगाचच. म्हणजे मी म्हणणार नाही ती अफवा आहे किंवा मी म्हणणार नाही त्यांच्या बातम्या खोट्या असतात, कारण कसं असते 100% खऱ्याही देत असतील ते, पण तुमच्या नजरेतून त्या खोट्या असू शकतात किंवा माझ्या नजरेतून मी खोट्या बातम्या देत असेल, मी खोटं बोलत असेल, काय माहिती, हो ना. मग अशाच गोष्टी आहेत. लक्षात घ्या, कुणावरती विश्वास ठेवायचा, कुणावरती विश्वास नाही ठेवायचा हे समजलं पाहिजे आपल्याला. आता तेवढे तरी आपण परिपक्व झालेलो आहोत. म्हणजे तुम्हाला एक उदाहरण द्यायचं झालं, पावसाचं पाणी ज्याला आकाशातून खाली पडतं त्याला ते किती स्वच्छ असतं, पण ते जमिनीत पडतं त्याला ते कसं तांबडं पाणी होतं. बरोबर आहे. तेच पाणी जर ॲक्वामध्ये बिस्लरीमध्ये टाकलात, म्हणजे बिस्लरी फिल्टर करून घेतलात ते पाणी, तर त्या बिस्लरीच्या बाटलीमध्ये अगदी पारदर्शक होतं. अगदी आपल्याला तसंच बनायचं आहे. या अशा भूलथापांना, अशा गोष्टींना एंटरटेन करण्यापेक्षा, त्यांना किंमत देण्यापेक्षा स्वतःचा स्टँड घ्यायला शिका, स्वतः उभे राहायला शिका आणि प्रत्येक गोष्ट खरीच असते हे समजणं सोडून द्या. लक्षात घ्या, प्रत्येक खोट्या गोष्टीचा न्यायनिवाडा आता आपल्याला करता आला पाहिजे, किंवा अगदी न्यायनिवाडा करता येत नसेल तर राहू दे, पण निदान काय खरं आणि काय खोटं हे तरी आपल्याला समजलं पाहिजे. लक्षात घ्या, जसं समजते तसं ते बोलताही आलं पाहिजे. फक्त आपल्या इथं दाबून ठेवायचं नाही. लक्षात घ्या, बोलताही आलं पाहिजे आपल्याला, काय खरं आहे काय खोटं आहे. तुझं चुकत असेल तर चुकलंय म्हणून सांगा, ओमकेश तुझं चुकतंय, ओमकेश तू ही बातमी चुकीची दिलीस, ओमकेश तू हे खोटं बोलतोयस, हे सांगायला शिका. तुम्हाला काही अडचण असेल तर आता मध्ये विषयांतर करतोय, तुम्हाला संपर्क साधायचा असेल, आपण लाईव्हला घेतो, दर शनिवारी रविवारी लाईव्ह घेतो आपण, तुम्हाला माहित असेलच. 20-25 जण असतात, पण अपेक्षा आहे की जास्तीत जास्त जण या. तुमच्या प्रश्न आहेत तर ती प्रश्न विचारा. चला, जे प्रश्न पडत नाही ते पडले पाहिजेत. मी म्हणतोय प्रश्न पडल्याशिवाय माणूस माणसात येत नाही. लक्षात घ्या, तोपर्यंत आपण प्रवाहाच्या विरोधातच, जोपर्यंत आपण प्रवाहाच्या विरोधात धावणार नाही तोपर्यंत आपल्याला यश मिळणार नाही किंवा आपल्याला माहिती मिळणार नाही, आपण यशस्वी होणार नाही. त्याच्यामुळे लक्षात घ्या, जी काही लोक करतायत तर त्याच्या विरुद्ध गेल्याशिवाय समजणार नाही. शनिवारी 7:30 वाजता, रविवारी 8-7:30च्या नंतर आपण लाईव्ह येण्याचा प्रयत्न करतो.
या तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं असेल, व्हॉट्सअप आहे आपलं, नंबर कॉन्टॅक्ट फोन करायचा असेल, काही अडचण असेल तरी सुद्धा फोन करू शकताय. फोन नंबरसाठी 7498018385 7498018385 हा आपला नंबर आहे. त्याच्यावरती तुम्ही संपर्क साधू शकताय. आता बघा, माहित्या पसरत होत्या आपल्या, म्हणजे मी म्हटलंच होतं ते पोर्टलला मेसेज आला फेब्रुवारी महिन्याची पेन्शन 2 दिवसात खात्यावरती येईल, असं पेन्शन खात्यावरती येणार म्हणून पोर्टल डाऊन राहणार म्हणून आलं पेन्शन. मला एक सांगा, आता हे प्रश्न मी उपस्थित केले मागासपासून किंवा बोललो मी, पण मला एक सांगा गोष्ट, कुठली यंत्रणा अशी आहे हो जी पोर्टलवरती माहिती टाकत नाही, जी वेबसाईटवरती माहिती टाकत नाही, पण पर्सनली फोन करून म्हणा किंवा पर्सनली कॉन्टॅक्ट करून, फोन म्हणणार नाही मी, पर्सनली कॉन्टॅक्ट करून मेसेज माहिती देते. मंत्रालयामध्ये काय घडतंय किंवा पैसे कधी वर्ग होणार आहेत, पेन्शन कधी येणार आहे, ही माहिती का देतील ते? काय ते आपले मामा आहेत का, आपले तात्या आहेत ते का, आपला भाऊ आहे तो का, आपले पाहुणेरावळे आहेत ते आपल्याला माहिती द्यायला? ते पोर्टलवरती माहिती दिल्यानंतर पूर्ण महाराष्ट्राला काय, पूर्ण देशाला माहिती समजणार आहे हे त्यांना माहित आहे. मग ते वैयक्तिक एकाला काय माहिती देतील? याचा विचार करायला शिका जरा, थोडा विचार करा हो, की बाबा माहिती हा कुठून काढतोय, कुठून देतोय, काय माहिती देतोय, याची माहिती आजपर्यंत दिलेली आहे ती खरी आहे का? ओमकेश आजपर्यंत माहिती सांगतोय ती खरी आहे का? ती सत्य किती आहे, ती खोटी किती आहे, त्याच्यात भूलथापा किती आहे, त्याच्यात खोटं किती बोलतोय, त्याच्यात मोठं किती बोलतोय, या गोष्टी लक्षात घ्यायला शिका पहिला. आलं लक्षात? मी फक्त पेन्शन बाबतीतच बोलत नाहीये, लक्षात घ्या. मध्ये एक भरपूर व्हिडिओ चालते युट्यूबला. कोणते व्हिडिओ चालते? आता प्रत्येक दिव्यांगाला मिळणार 12,000 रुपये, आलती की नाही मेसेज? व्हिडिओ अजून असतील बघा ते. तर ते काय होतं, व्यवसायासाठी मिळणार म्हणून 12,000 रुपये असे व्हिडिओ पसरवले. तर ते होतं का? तर माहिती काढल्याशिवाय बनवत जाऊ नका, माहिती काढल्याशिवाय माहिती देत जाऊ नका, हे माझं सांगणं असेल सगळ्यांना. कारण तसं नव्हतं. ती गोष्ट काय होती, 12,000 रुपयापर्यंत तुम्हाला जे काही शस्त्र लागतात, शस्त्र म्हणता येणार नाही त्याला, आपल्याला जे काही अवजार लागतात किंवा ॲक्सेसरीज लागतात, तर ते देण्यासाठी होती ती गोष्ट. म्हणजे आता समजा ब्लाइंड मुलांना एक काठी लागते, व्हायब्रेशन करणारी काठी किंवा पांढरी काठी लागते. परत ब्लाइंड मुलं जी असतात, अंध मुलं, त्यांना शाळा शिकत असतील किंवा कॉलेज शिकत असतील तर त्यांना मोबाईल लागतो, कारण मोबाईलशिवाय त्यांना अभ्यास करता येत नाही, या गोष्टी. परत एखादं पायानं जे हँडिकॅप असतील त्यांना व्हीलचेअर लागते, किंवा पायाने हँडिकॅप असतील त्यांना स्कूटी लागते, व्हीलचेअर लागते, किंवा टॉयलेटला जायला टॉयलेट खुर्ची लागते, काय म्हणतात त्याला आपलं ते वॉकर लागतं, परत काठी लागते. अशा भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. कानाने ऐकायचं मशीन लागतं, कानाने ऐकू येत नाही त्यांना, त्यासाठी ते खरेदी करण्यासाठी किंवा ते खरेदीसाठी ते पैसे होते. लक्षात घ्या. आपण उगाचच ते 12,000 मिळणार, सगळे येणार ते होणार, एवढ्या गोष्टी सोप्या आहेत का? एवढ्या बोलण्या इतक्या सोप्या आहेत का गोष्टी? ग्रामपंचायतीकडून मिळणार 30 लाख रुपये, जिल्हा परिषद देते CSR फंड 5% खर्च करणार, आमदार देणार 30 लाख रुपये, खासदार करणार 30 लाख रुपये खर्च, 50 लाख रुपये खर्च. या बोलण्या एवढ्या गोष्टी सोप्या आहेत का? आता मला सांगा, या गोष्टी योजनेबाबतीत आता बोलतोय मी, पण पेन्शन बाबतीत पण मला अजून बोलायचंच आहे. योजना बघा तुम्ही, आमदार खासदार किती त्या आमदाराच्या मतदारसंघामध्ये दिव्यांग असतात हे सांगा मला तुम्ही. किती दिव्यांगापर्यंत तो आमदार पोहोचणार आहे? ही पहिली गोष्ट. मी आमदाराची बाजू घेतोय असं नाही, मी रियालिटी चेक देतोय, म्हणजे जी खरी परिस्थिती आहे ती दाखवून देण्याचा प्रयत्न करतोय. थापा बुलथापा, आपण जे स्वप्नात आहात ना, त्या स्वप्नातून बाहेर काढण्याचा प्रयत्न मी करतोय. लक्षात आलं? तर बघा, आमदार असतात 30 लाख रुपये, त्यात त्यांना 30 लाख रुपये दिव्यांगांसाठी खर्च करायचे असतात म्हणतात. मग प्रत्येक वैयक्तिक दिव्यांगाला तो लाभ देत बसेल का? बरं, दिलं पाहिजे, माझं पण मत आहे, दिलं पाहिजे. पण मला सांगा, त्यांना खर्च कुठं कुठं करायचे असतात? तर एखादं शिबिर घेऊन करू शकतो तो, एखाद्या वस्तूंची वाटप करू शकतो, म्हणजे व्हीलचेअर असेल, स्कूटी असेल, लॅपटॉप असतील, झेरॉक्स मशीन असतील, एखाद्याला व्यवसाय काढून देऊ शकतो. किंवा एखाद्या हॉस्पिटलला जर समजा ते रॅम्प नसेल किंवा लिफ्ट नसेल, बाथरूम नसेल, तर ते देऊ शकतो, हॉस्पिटलला देऊ शकतो तो, एखाद्या कार्यालयामध्ये देऊ शकतो, एखाद्या शाळेला देऊ शकतो तो. प्रत्येक गोष्टीमध्ये त्याचा वैयक्तिक तो हे आहे, लक्षात घ्या. आपण मागणी करू शकतो, पण वैयक्तिक त्याचा निर्णय तो कुठे खर्च करायचा तो आमदाराचा त्या, या गोष्टी. आता बघा, दुसरं 200 स्क्वेअर फूट जागेचं, प्रत्येक मागेल त्याला 200 स्क्वेअर फूट जागा मिळते. अरे कसं शक्य आहे दादा, कसं शक्य आहे मला सांगा तुम्ही? महाराष्ट्रात आपल्या जागा तरी आहे का एवढी? आपण दिव्यांग किती आहोत? प्रत्येक गावातील संख्या जर काढली आणि प्रत्येक तालुक्याची काढली, प्रत्येक जिल्ह्याची काढली, जिल्हाधिकाऱ्याकडे आपण मागणी करू शकतो. बरोबर आहे की मागणी करू शकतो,
पण कोणाला द्यायचं, कोणाला नाही द्यायचं, कोणाला किती गरज आहे, कोणाला खरी गरज आहे, कोण तिथं काम करू शकतो, कोण ते कशासाठी घेतोय, हे सगळं बघण्याची जबाबदारी त्या जिल्हाधिकाऱ्यांची असते. असते की नाही असते? मग उगच काहीतरी दिलं नाही, केलं नाही, गेलं नाही, आपण प्रयत्न करायला पाहिजे की नको? कष्टाला पर्याय नाहीत, लक्षात घ्या. प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी कष्ट हे करावे लागतातच. साधी संध्याकाळची भाकरी जरी जेवायची असेल तरी सुद्धा त्याला थोडे बहुत कवना कष्ट करावे लागतात. एवढं मात्र गोष्ट लक्षात घ्या. आता मला सांगा, ह्या पेन्शनकडे येतो परत, विषय लक्षात आला म्हणून. तर ह्या तालुक्याची पेन्शन वाटप आजपासून सुरू होणार, त्या तालुक्याची वाटप आजपासून सुरू होणार, असे मेसेज येतात, अशा बातम्या फिरतात. या जिल्ह्याची पेन्शन आज वर्ग झाली, उद्या पेन्शन ह्या संजय गांधी दिव्यांगांची पेन्शन वर्ग झाली. मला एक सांगा, ही प्रोसेस कधी होती हो? ह्या तालुक्याची वेगळी, त्या तालुक्याची वेगळी, त्या जिल्ह्याची वेगळी, ह्या जिल्ह्याची वेगळी. हे कधी होतं? कधी होतं हे 2 वर्षापूर्वी होतं, लक्षात घ्या. याचा अभ्यास कधी केलाय तुम्ही? तर मी केला, म्हणून मी सांगतो तुम्हाला. तर आता ही प्रोसेस नाही आहे. ती प्रोसेस कधी होती? ज्याला डीबीटी नव्हतं. डीबीटी म्हणजे काय? डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. ज्याला ती योजना लागू नव्हती किंवा ही सुविधा नव्हती, त्यावेळेला ते गोष्टी होत्या. म्हणजे प्रत्येक जिल्हाधिकारी आपली आपली पेन्शन कधी द्यायची, कोणत्या तारखेला पाठवायची हे ठरवत होता, किंवा तहसीलदार आपल्या तालुक्याची पेन्शन कधी द्यायची हे ठरवत होता. लक्षात घ्या. का होतं ते तसं? कारण राज्य सरकार हे जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे पैसे वर्ग करायचे. ज्या त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी प्रत्येक आपल्या तालुक्यातील तहसीलदारांना वर्ग करायचे. तालुक्यातील तहसीलदार समाज कल्याण विभागाला म्हणा, समाज कल्याण विभागातून संजय गांधी विभाग, आणि संजय गांधी विभागातून दिव्यांगांना पेन्शन यायची. पण आता असं होतंय का? आता हे सगळे मधले काढून टाकले आहेत. जिल्हाधिकारी असतील, तहसीलदार असतील, समाज कल्याण विभाग असेल, संजय गांधी ऑफिस असेल, हे सगळे काढून टाकण्यात आले. थेट राज्य सरकार टू दिव्यांग हेच झालेलं आहे. म्हणजे देणार आहे आणि घेणार आहे याच्यामधले व्यापारी सगळे काढून टाकलेले आहेत. त्याच्यामुळे सगळ्यांना एकाच वेळी फक्त काय होतंय, 1 तास लेट पुढं मागं होतंय. पण असं नाही होत. 1 महिना सोलापूर दिव्यांगांची पेन्शन आली आणि पुढच्या महिन्यात रत्नागिरीची आली, किंवा या महिन्यात पुण्याची आली आणि पुढल्या महिन्यात लातूरची आली. असं नाही होत. लातूरची आज आली म्हणजे पुण्याची पण आज किंवा उद्या येणार, एवढंच होतंय. एका दिवस पुढे मागं 24 तासाचा फरक, बाकीचं काही होत नाही. लक्षात घ्या. या ज्या अफवा पसरवत आहेत ना, तालुक्याची पेन्शन वर्ग केली, आम्हाला ही माहिती मिळाली, आम्हाला ती माहिती मिळाली, साफ झूट आहे, साफ झूट आहे. आता बघा, तुम्ही जर डॉक्युमेंट जमा केलं नाहीत, पेन्शनच्या बाबतीतच जास्त बोलणार आहे मी आज. डॉक्युमेंट जमा केलं नाही तर तुमची पेन्शन बंद होणार. मला सांगा, कुठल्या तालुक्यात डॉक्युमेंट जमा करून घेतले? 1-2 तालुके सोडले तर कुठल्या तालुक्यात पेन्शनसाठी कागद जमा करून घेतली आपली परत? मी तर केलं नाहीत बाबा. मी तर नाही केलं तर केलं नाही. खोटं कशाला बोलायचं आहे? मी नाही केलो. मग का तुम्ही सांगताय किंवा का त्या गोष्टी ऐकताय की आता आम्हाला ही कागद जमा करायला लागणार म्हणून भीताय? आणि अक्षरशः माझ्या मित्रांनी, माझ्या मैत्रिणींनी, एक मित्रमैत्रिणींनी अक्षरशः 1-1 हजार रुपये, 2-2 हजार रुपये त्या गाडीला घालून ते कागद जमा करायला गेलेत खोळ्यागत. हे करू नका रे. जी खरी परिस्थिती बघा की, कोण काय खरं सांगतंय, कोण कितपत खोटं सांगतंय हे बघा की पहिला. उगाच कशाला धावत्याला गाडीला का दगड मारायचा? त्या दगड मारल्याने आपल्यालाच त्रास होणार आहे, तर ते का करायच्या गोष्टी? मी हे म्हणतोय. आलं लक्षात? कित्येक जण म्हणतात की आम्हाला कुठे या सोशल मीडियातून पैसे मिळतात किंवा अन्य काही गोष्टी असतात वगैरे वगैरे. तुम्ही पण कमेंट करता की तुम्ही या यूट्यूबवरून पैसे मिळवता वगैरे. तर तुम्हाला सांगू इच्छितो, माझा दृष्टिकोन, माझा उद्देश आहे बाबा, पैसे मिळवायचा आहे. मी नाही बाकीच्यांसारखं म्हणणार मला पैसे नकोत किंवा आम्हाला इथे या यूट्यूबवरून काय पैसे मिळतात काय हे काय. आत्ता भले मला पैसे मिळत नाही आहेत, पण भविष्यात पैसे नाही मिळाले असं होणार नाही, किंवा पैसे मिळतात ते मी काय घेणार नाही असं होणार आहे का? मला तुम्ही सांगा. अंबानीला सुद्धा आत्ता जर कोणतरी 10 रुपये सोडलं तर अंबानी काय तुम्हाला परत पाठवणार आहे पैसे? ते घेणार ठेवून. कुणालाही पैसे नको झाले, लक्षात घ्या. प्रत्येकाला पैसे हवे आहेत. आणि माझा स्वार्थ आहे का तारा आहे? मी काय खोटं बोलणार नाही. माझ्याकडे मला स्वार्थ आहे, बाकीच्यांचं मला माहीत नाही. पण मी सगळ्यांना विनंती करेन की जर तुमच्याकडे खरी माहिती असते तर तुम्ही 12 तासात 24 तासात बदलता का? हा माझा पहिला प्रश्न आहे. आणि विनंती म्हणजे तुम्ही जर बदलणारच असाल तर माहिती नका देऊ, फसवण्याचं काम करू नका. मेन फसवणाऱ्याचं काम जर तुम्ही करत असाल तर करा, लखलाभ तुम्हाला मी सांगून. पण माझ्या दिव्यांग मित्रमैत्रिणींना सांगेन मी की तुम्ही
तुम्हाला समजत असून पण जर तुम्ही त्या पाठीमागे धावत असाल किंवा त्यांच्यावरतीच विश्वास ठेवत असाल तर मी काय करू शकत नाही बाबा. मी काहीच करू शकत नाही. मग कारण कसं आहे माहिती काय, तुम्ही मला विचारलात तर मी उत्तर माझ्याकडे ज्यावेळेला 100% गॅरंटेड उत्तर असेल त्यावेळेला मी देतो. नाहीतर मी उगाच तुम्हाला हे बाबा आज संध्याकाळपासूनच पेन्शन येणार हे नाही सांगत. आलं लक्षात. या गोष्टी आहेत. कसं असतंय, उगाच काहीतरी बोलायचं. मला पण म्हणता तुम्ही पेन्शनचे व्हिडिओ का बनवत नाही. मी कसं बनवणार पेन्शनचे व्हिडिओ. आपल्याला सकाळी एक बोलायचं, दुसऱ्या सभेत जाऊन दुसरं बोलायचं. राजकारण्यांच्या गत आपल्याला नाही जमत. म्हणजे राजकारणी बघा एका जिल्ह्यात असतात, त्या जिल्ह्याची किती कौतुक करतात आणि दुसऱ्या जिल्ह्यात जातात आणि त्याच जिल्ह्याची आबरू काढतात. आपल्याला असलं जमत नाही. किंवा ह्या बोटावरची तुक्की ह्या बोटावर करायला जमत नाही. आज म्हणणार मी आज संध्याकाळपर्यंत पेन्शन येणार आणि उद्या सकाळी व्हिडिओ बनवून टाकणार की 2 दिवस पेन्शन तुमची येणारच नाही किंवा या अमुक या तारखेपर्यंत पेन्शन खात्यावरती जमाच होणार नाही कारण सर्व्हर प्रॉब्लेम आहे, हे प्रॉब्लेम आहे. मला एक सांगा, हे सगळे प्रॉब्लेम्स येणार असतात. प्रॉब्लेम्स हे दर महिन्याचे असतात. समाज कल्याण विभागाला म्हणा किंवा जे काही मंत्रालय आहे तर त्या मंत्रालयाला माहीत आहे की दिव्यांगांची पेन्शन किंवा लाडक्या बहिणीची पेन्शन वर्ग करताना प्रॉब्लेम्स येणार आहेत. जर त्यांना माहीत असतापैकी ते जर तिथं सर्व्हर डाऊन करत असतील किंवा सर्व्हर डाऊन करून तिथं माहिती टाकत असतील की पेन्शन वर्ग करण्याची काम प्रोसेस सुरू आहे म्हणून, मग मला सांगा ते टाकत असतील तर ते तारखा का बदलतील. तारखा कोणतेही बदलत नाही आहेत, लक्षात घ्या. त्यांची तारीख ठरलेलीच असते. त्यांची जी तारीख ठरलेली असते त्या तारखेला एका दिवस पुढे मागा होतो, असं 8-8 दिवस 10-10 दिवस पुढे मागं होत नाही, लक्षात घ्या. आणि अजून एक, आपल्याला पेन्शन येते ती स्टेट बँकेच्या खात्यावरून आपल्या बँकेच्या खात्यावरती येते. RTGS मारला जातो. स्टेट बँकेच्या खात्यावरती जे काही आपल्या मंत्रालयातून पैसे आहेत तर ते तिथं जातात, तिथून तिकडे येतात. आलं लक्षात. उगच कोणालाही काहीही फंड नाही आहे, फंड आपला इकडे वळवला तिकडे वळवला हे सांगतात. तुम्हाला आता पेन्शन मिळणार नाही, तुम्हाला 2 महिने पेन्शन मिळणार नाही, तुमची पेन्शन 1 महिना लेट येणार, 2 महिने लेट येणार. कधी झालंय हो. ज्या त्या महिन्याची पेन्शन ज्या त्या महिन्यात येते. डिसेंबरमध्ये तेवढी जानेवारीत आली, डिसेंबरची पेन्शन जानेवारीत आली. पण जे त्यांनी सांगितलं, मी हे का बोलतोय, जे ती लोक जरी सांगितलीत, जे तुम्ही माहिती ज्यांची तुम्हाला पटते ती लोक जी माहिती सांगितल्या त्यांची तर माहिती खरी होती का हे मला सांगा तुम्ही. खरी होती का? माहिती खरी होती का? किती टक्के खरी होती? होती तर किती टक्के खरी होती? हे जे म्हणतात ना, हे दिव्यांगांना इतक्या योजना मिळतात, दिव्यांगांना इतके लाभ मिळतात, दिव्यांगांना ह्या गोष्टी मिळतात. मला एक 5 लाभार्थी सांगा जे दरवर्षी लाभ घेत आहेत. ज्या काही त्यांना माहित्या मिळाल्या त्याच्या प्रत्येक गोष्टीचा लाभ त्या दिव्यांग व्यक्तीने घेतलाय असं मला सांगा तुम्ही. मग ते कोणत्याही योजनेचं असेल. कर्ज इतक्या सहज मिळतं ते, म्हणजे बीज भांडवल योजना असेल किंवा ॲक्सेसरीज सहज मिळतात, बाकीच्या गोष्टी, व्यवसाय, नोकरीमध्ये प्राधान्य आहे वगैरे वगैरे. असं मला सांगा तुम्ही, प्रत्येकाला जर असं मिळालं असतं, प्रत्येकाला असं मिळालं असतं तर तुम्हाला एक उदाहरण देतो. नोकर भरतीसाठी, सरकारी नोकरी भरतीसाठी आपल्या महाराष्ट्रातील किती मुलं तयारी करतायत, मुलं मुली तयारी करतायत, लाखोने करतात. पण सिलेक्शन होताना कितींचं होतं, परीक्षा किती जण देतात, लाखो तयारी करतात पण हजारोमध्ये परीक्षा देतात आणि त्यातल्या शेकडोंमध्ये सुद्धा सिलेक्शन होत नाही. तर 2 आकड्यांमध्ये सिलेक्शन होतं, 3 आकडे सुद्धा जात नाहीत पुढे सिलेक्शन होण्याचं. का होतं ते? कारण जागाच तेवढ्या तिथं असतात. मग जर त्यांच्याकडे उपलब्धता नसेल व्यवसायासाठी म्हणा किंवा बाकीच्या गोष्टींसाठी तर ते तुम्हाला प्रत्येकाला लाभ कसा देतील. या वास्तवात या, जरा थोडं वास्तवात जगायला शिका. स्वप्नातून बाहेर पडा. स्वप्न 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 सोडून द्या. लक्षात घ्या, माणसात या समाजात जगायला शिका जरा. काय होतंय की आपण थोड्या छोट्या मोठ्या गोष्टींवरती विश्वास ठेवतो आणि खऱ्या गोष्टी त्यातून दुर्लक्षित होतात. आपले जे काय आपलं टार्गेट आहे ते टार्गेट अचीव करायला प्रयत्न करा, ना की कुठल्याही गोष्टीमध्ये वेळ वाया घालवू नका. आलं लक्षात. आणि आपण कुणालाही दोष देऊ शकत नाही की तू खोटी माहिती देतोयस, तू हे करतोयस, तू ते करतोयस म्हणून. त्याला व्यक्ती स्वातंत्र्य आहे. त्यानं ठरवायचं आहे त्याला काय करायचं आहे ते. त्यानं ठरवायचं आहे आपण कितपत एखाद्याला त्रास द्यायचा आहे ते. पण त्रास तो देऊ शकतो, लक्षात घ्या. पण आपण स्वतः ठरवू शकतो आपण त्रास करून घ्यायचा की नाही घ्यायचा. आपण एखाद्याचा त्रास करून घ्यायचा का नाही घ्यायचा. आलं लक्षात. समोरची व्यक्ती जरी मला त्रास देत असेल तरी पण मी ठरवायचं असतं ना, मी त्रास करून घ्यायचा का नाही घ्यायचा बाबा.
मग मी कुणावरती विश्वास ठेवायचा? तुम्हाला तो पटवून म्हणजे अगदी बेंबीच्या देठापासून तो तुम्हाला सांगेल, पटवून देण्याचा प्रयत्न करेल, सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत, पण ती कितपत खरी आहे, त्याच्या मागचं बातमीच्या मागचं खरी गोष्ट काय आहे हे पण आपल्याला बघता आलं पाहिजे, याचा पण अभ्यास करता आला पाहिजे आपल्याला ना. व्हिडिओ मोठा झाला आज पण, तरी पण आता काय करायचं, पूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न किंवा आज पोलखोल करायचं होतं. आज एक रियालिटी चेक तुम्हाला द्यायचा होता की बाबांनो तुम्ही चुकताय, आपण दिव्यांग चुकतोय, लक्षात घ्या. आपण ज्या गोष्टीची गरज नाही आहे त्या गोष्टीला जास्त व्हॅल्यू देतोय आणि याच्यामुळे आपण चुकीचे ठरतोय. आणि ज्या व्यक्तीला आपण व्हॅल्यू देतोय किंवा ज्या माहितीला आपण व्हॅल्यू देतोय, ज्या बातमीला आपण व्हॅल्यू देतोय, ती बातमी वर उचलली जाते, बाकी काही नाही होत. त्यामुळे आपल्या आयुष्यात काय फरक पडलाय का, आपण त्यांना बोलल्यामुळे, म्हणजे आपण ते गोष्टी केल्यामुळे काय फरक पडलाय काय आपल्या आयुष्यामध्ये? आपली पेन्शन त्याच दिवशी आलेली आहे का, आपल्याला योजना त्या मिळालेल्या आहेत का, आपल्याला त्या गोष्टी झालेल्या आहेत का? हे नको करू. कसं असते, उगच भूलथापांना बळी पडू नका, एवढंच माझं सांगणं आहे. ज्या गोष्टी सत्य आहेत त्या गोष्टी स्वीकारायला शिका. जे आजपर्यंत आपल्याला खऱ्या गोष्टी सांगतात, जे आपल्याला चांगल्या मार्गावरती घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्यावरती विश्वास ठेवा. मी तुम्हाला सांगू काय, तज्ज्ञ वगैरे काही नसतं, लक्षात घ्या. त्या फील्डमधला तज्ज्ञ वगैरे काही नसतं. प्रत्येक व्यक्तीला कुठल्या ना कुठल्या गोष्टीतील किंवा कुठल्या ना कुठल्या विभागातील ज्ञान असतं, बरोबर आहे. मला असेल, पण एखाद्या विभागातलं मीही अज्ञानी असू शकतो, मलाही अभ्यास करायला लागतो किंवा करावा लागू शकतो किंवा माहिती घ्यावी लागू शकते. तसंच प्रत्येकाचं आहे. कुणीच परिपूर्ण नसतं किंवा नाही आहे या जगामध्ये. प्रत्येकाला मरेपर्यंत शिकायचं आहे किंवा मरेपर्यंत स्ट्रगल करायचा आहे. जसा आपला जन्म झालाय तसा आपला स्ट्रगल सुरू झालाय ना, तो मरेपर्यंत काय, मरण्यासाठी सुद्धा स्ट्रगल करावा लागतो. असं सहज मृत्यू येत नाही, लक्षात घ्या. सहज मृत्यू येत नाही, मरणासाठी सुद्धा स्ट्रगल करावा लागतो. मग या गोष्टी इतक्या मोठ्या आहेत, तर आपण कुठल्या झाडाचा पाला आहोत? आपल्याला सहज कोणीतरी येतं आणि टोपी घालून जातं, सहज कोणीतरी येतं आणि फसवून जातं, आणि आपण त्याच गोष्टींवरती विश्वास ठेवतो. तो फसवण्याआधी आपण फसतोय, लक्षात घ्या. मग या गोष्टींचा विचार करा. तो फसवायला येण्याआधी जर आपण त्याच्यापाशी गेलो नाही तर आपल्याला तो फसवायला येईल कशाला? बरोबर ना. मी एक का समजावून सांगतोय, खूप काही गोष्टी घडतायत आता, खूप काही गोष्टी, आणि आता तरी बदल करा. जर बदल केला नाही तर आपली प्रगती होणार नाही, लक्षात घ्या. आपण आहोत तिथेच राहू, आपण आहोत त्यातच झगडत राहू. जर स्ट्रगल करायचं आहे, जर कष्ट करायचे तर आहे या परिस्थितीत स्ट्रगल करण्यापेक्षा, आहे या सिच्युएशनला भांडण्यापेक्षा, ही सिच्युएशन बदलण्यासाठी काय करता येईल, ही सिच्युएशन, ही परिस्थिती बदलण्यासाठी काय करता येईल, कोणती पावलं उचलली जातील, कोणती पावलं उचलायला लागतील, हे बघा. आणि कोण जर आपल्याला चुकीच्या गायडन्स देत असेल, चुकीच्या गोष्टी करत असेल, तर त्याला बोलायला शिका हो, तोंड दाबून. म्हणजे मला काय करायचं आहे, मला काय करायचं आहे असं समजू नका. तुम्हाला जरी करायचं नसेल, तुम्हाला जरी त्या गोष्टींमुळे फरक पडणार नसेल, माझ्या व्हिडिओमुळे तुमचं जरी वाईट होणार नसेल, तरी एखाद्याचं जर वाईट होत असेल तरी सुद्धा आपण या समाजातील रहिवासी आहोत किंवा आपण या समाजासोबत राहतो, आपण या समाजात जगतोय, आपण या समाजात वावरतो. त्याच्यामुळे आपलीही जबाबदारी आहे. जर आपल्यामुळे किंवा म्हणजे आपल्यामुळे एखाद्याचं वाईट होणार नसेल, चांगलं होणार नसेल, निदान त्याचं वाईट तर होऊ देऊ नका. म्हणजे आता बघा, आता मी माहिती देतोय पण ती चुकीची माहिती आहे ही तुम्हाला माहिती आहे, पण तुमच्यासाठी चुकीची नाही आहे ती, पण एखाद्यासाठी चुकीची असू शकते. तर तुम्ही त्या व्यक्तीसाठी स्टँड घ्यायला शिका, त्या व्यक्तीसाठी उभं राहायला शिका. कारण आपणच आपल्या मित्रमैत्रिणींसाठी उभं राहिलं पाहिजे. आपणच दिव्यांगांच्या कामी येणार आहोत. नॉर्मल लोक ही फक्त आणि फक्त आपला वापर करून घेतात, लक्षात घ्या. घेतात तर घेतात, घेत नाहीत का तर घेत नाहीत असं नाही आहे, घेतात. आणि अजून एक लक्षात ठेवा की विचार करताना दोन्ही बाजूने विचार करा. एकाचीच साईड घेऊन उगच नको त्या गोष्टी करायच्या नाहीत. म्हणजे आता बघा, आपण नेहमीच चुकीच्या गोष्टी उकरत राहतो किंवा चुकीच्या गोष्टी बोलत राहतो. चुकीचं काय घडलं, दिव्यांगांच्या बाबतीत काय चुकीचं घडलं, दिव्यांगांच्या बाबतीत काय चुकीचं झालं, दिव्यांगांच्या बाबतीत हे चुकीचं झाले, ते चुकीचं झाले, ते चुकीचं झालंय. पण एखादी गोष्ट चांगली घडली असते ती विसरून आपण सोयीस्कर विसरतो. तर असं नका करू. दोन्ही बाजूने बघायला शिका. अंधविश्वास ठेवण्यापेक्षा डोळे उघडून बघण्याला शिका.
जसं आपल्याला त्याच्या म्हणजे जसं मला तुमची वाईट गोष्ट काढता येते, जसं तुमच्या बाबतीत वाईट गोष्ट बोलता येते, तसंच माझा मनाचा मोठेपणाही पाहिजे. जर तुम्ही एखादी गोष्ट चांगली केली असेल तर ते चांगल्या गोष्टीचं कौतुक सुद्धा करता आलं पाहिजे आपल्याला. विरोधाला विरोध असावा, पण प्रत्येक गोष्टीला विरोध नसावा. आलं लक्षात? कारण हे राजकारणाबाबतीत पण होतंय, म्हणजे हे सरकार आमचं नाही, हे सरकार आपल्याला हे करत नाही, हे सरकार आपल्याला ते करत नाही. अरे असं नसतं. त्यांच्याही हातात काही गोष्टी असतात, त्यांनाही काही गोष्टींचं बंधन असतं, त्यांच्याही बाबतीत काहीतरी गोष्टी असतात. त्यामुळे प्रत्येक गोष्टीला हा विरोधी आभास नसावा. आलं लक्षात? आणि कोणावरती विश्वास ठेवायचं, कोणावरती नाही ठेवायचं, मी म्हणत नाही माझ्यावरती विश्वास ठेवा, माझंही चुकीचं आहे, मी ठामपणे सांगतो. कारण मी पण माणूस आहे हो, मला पण काहीतरी थोडं पब्लिसिटी मिळवण्यासाठी मी पण काहीतरी गोष्टी करत असेन, मलाही काहीतरी गोष्टी मिळण्यासाठी मी पण काही गोष्टी करत असेन. शेवटी मग कसं आहे, तुम्ही ठरवायचं आहे. आणि मी आज अडून काय बोललेलं नाही आहे. जे काय आहे तर ते तोंडावर बोलण्याचा प्रयत्न केला आहे. ज्यांना कोणाला तुम्हाला वाईट वाटलं असेल तर मी हात जोडून तुमची क्षमा मागतो. पण कसं आहे, हे जर खरं बोललो नसतो तर सगळ्यांना बरंच वाटलं असतं. जे काही तुम्ही जे काही गोष्टी करत नसाल, तुम्ही जाणून बुजून करत नसाल, पण अनावधानाने तुमच्याकडून ज्या काही गोष्टी घडतायत त्याच्यामुळे बाकीच्यांचं जे नुकसान होतंय तर त्या आणि परत पुढे तसंच होत राहिलं असतं. म्हणून फक्त ते नुकसान जास्ती होऊ नये, हाताबाहेर केस जाऊ नये, म्हणून फक्त मला एक हा व्हिडिओ करून किंवा हा विषय घेऊन बोलावंसं वाटलं, पोलखोल करावीशी वाटली. तुम्हाला जाणून बुजून करावंचं आहे असं म्हणत नाही आहे मी, पण अनावधानाने काही गोष्टी होतात ना, त्यासाठी त्या गोष्टी कळल्या पाहिजेत. आणि माझ्या दिव्यांग मित्रमैत्रिणींचं नुकसान होऊ नये फक्त एकच मला वाटते. पण जर त्याला नुकसानच करून घ्यायचं असेल तर मीही काय करू शकत नाही. पण मी माझ्या परीने मला जितकं शक्य आहे तितकं मी प्रयत्न करणार की माझ्या दिव्यांग मित्रांचं मैत्रिणींचं नुकसान होऊ नये. फायदा झाला नाही तरी चालेल, पण नुकसान तरी त्यांच्याकडे आहे त्या 100 रुपयातलं तरी काही कमी होऊ नये. त्या 100 रुपयामध्ये 101 रुपये नाही झाले तरी चालतील, पण ते आहे जे 100 रुपये ते मायनसमध्ये 90 रुपयामध्ये यायला नकोत किंवा 99 मध्ये यायला नकोत. हा माझा प्रयत्न असणार आहे. आणि अजून भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. म्हणजे आपल्याला फाउंडेशनसाठी काम करायचं का, आपण दिव्यांगांसाठी काम करायचं का, दिव्यांग सक्षम बनवण्यासाठी काय काम करायचं का, याच्या बाबतीत काही आयडियाज असतील त्याच्या बाबतीत आपण एक वेगळा व्हिडिओ बनवून घेऊन येऊया. पण तुम्हाला काय वाटत असेल तर ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये काय तुम्हाला आवडलं, काय नाही आवडलं हेही कमेंट बॉक्समध्ये सांगा. फोन करून सांगा, मेसेज करून सांगा, काही करून सांगा, पण सांगा. व्यक्त व्हायला शिका. जोपर्यंत तुम्ही व्यक्त होणार नाही, जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही, तोपर्यंत तुम्हाला असंच फसवलं जाणार आहे, असंच तुम्हाला गंडवलं जाणार आहे, असंच तुम्हाला तुमचा गैरफायदा घेतला जाणार आहे. जोपर्यंत तुम्ही तुमच्यासाठी स्टँड घ्यायला तयार होणार नाही, जोपर्यंत तुम्ही स्वतःसाठी उभारणार नाही, तोपर्यंत तुमच्यासाठी कोणी येऊन उभारायला इथं नाही आहे. कुणालाच वेळ नाही आहे, लक्षात घ्या. कुणाकडेही वेळ नाही आहे. तुम्हाला जर तुमच्यासाठी वेळ नसेल तर आम्हालाही तुमच्यासाठी वेळ नाही आहे. या गोष्टी आहेत. तर काय झालं काय नाही झालं याच्या बाबतीत विचारू नका. आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय दिव्यांग.